लवंगी मिरची आहे बघा ही. 180 रुपये किलो. 180 किलोनी लवंगी मिरची आहे. ही गंटूर 160 रुपये किलो. ही 180 रुपये. मिरी 240 रुपये. काश्मीरी मिरची का 240 रुपये साईज. ओके. 10 रुपये तोळा. लवंग 15 रुपये तोळा. बर. चक्री फुल कसं आहे? 20 रुपये तोळा. 20 रुपये. रामपत्री. रामपत्री कशी आहे? 30 रुपये तोळा. ओके. 120 ची 50 ग्रॅम असते. 20 चे 3 असते. 20 चे 3. ओके. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता सध्या उन्हाळा चालू झालेला आहे, महिलांची लगबग चालू झालेली आहे मसाला करण्यासाठीची. तर त्यासाठीचा आजचा स्पेशल हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर इथे मी आज आलेली आहे पिंपरी मार्केटमध्ये. इथे तुम्ही पाहू शकता या साईडला भाजी मंडई आहे. ते बघा, ही जी भाजी मंडई आहे तिथलं वाहनतळाचं जे गेट आहे जे समोर पाहू शकताय तुम्ही, तिथून आत आल्यानंतर पे अँड पार्कचं हे सर्व वाहनतळ आहे. ते बरोबर समोर आलात की हा पिंपरीचा ब्रिज आहे. त्याच्या पिंपरीच्या ब्रिजच्या शेजारीच बरोबर खाली रोड आलेला आहे वाहनतळाकडे. तिथेही सर्व लाईनीने मसाल्याची दुकानं आपल्याला बघायला मिळत आहेत. तर इथल्या आता सध्या खडा मसाले आणि मिरचींचे मी तुम्हाला आजचे रेट काय आहेत ते दाखवलेलं आहे. तर हे समोर बघू शकताय संदेश उर्फ नाना मसाला सेंटर हे शॉप आपण आज एक्सप्लोर केलेलं आहे. इथे सर्व तुम्हाला खडे मसाले होलसेल भावात मिळणार आहे. तर लवकरात लवकर येऊन या शॉपला व्हिजिट करा. मसाल्यांबरोबरच तुम्हाला इथे सर्व पूजेचे साहित्य, लग्नाचे साहित्य सुद्धा इथे बघायला मिळणार आहे, तेही अगदी होलसेल रेटमध्ये. तर बघूयात आता आपण सगळं कलेक्शन काय काय आहे ते. तर आता आपण आतमध्ये जाऊन संपूर्ण मसाल्यांची माहिती आणि विथ प्राइस बघणार आहोत. तर आता काय रेट चालू आहे, काय भाव आहे ते बघूयात. नमस्कार दादा, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तर आपल्या शॉपचा ऍड्रेस सांगता थोडक्यात? संदेश मसाला सेंटर, पिंपरी भाजी मंडई पार्किंग मध्ये. ओके. आणि आता मला पूर्ण दाखवा ना मसाले काय काय आहेत आपल्या इथे. आपल्या इथे ही लवंगी मिरची आहे. ओके. लवंगी मिरची आहे बघा, 180 रुपये किलो. 180. रेट कमी झालाय ना यावर्षी? ओके. 180 रुपये किलोनी लवंगी मिरची आहे. ही गंटूर 160 रुपये किलो. 160 रुपये. ओके ओके. ही शंकेश्वरी ही 180 रुपये. 180 रुपये किलो. बर. बेडगी 200 रुपये. बेडगी मिरची 200 रुपये किलो. काश्मीरी मिरी 240 रुपये. काश्मीरी मिरची का 240 रुपये. साईजला पण बघा मोठी मिरची आहे ही काश्मीरी मिरची. कलर साठी वापरतात ना. मागच्या वर्षीच्या तुलनेत आता सध्या भाव मिरचींचा बराच उतरलेला आहे. राजापुरी हळकुंड. राजापुरी हळकुंड 190 रुपये किलो. 190 रुपये किलो. गावरान धने. धने पण बघू शकता, एकदम निवडक माल आहे सर्व. गावरान धने आहेत. हे कसे किलो? 140 रुपये. 140 रुपये किलो. 150 रुपये. 150 रुपये. 140 150 रुपये किलोचे आहे. 200 रुपये किलो. इंदोरी धने बघा 200 रुपये. 200 रुपये किलो मध्ये आहे. वाव. आणि इथं निवडलेल्या सर्व आणि या सर्व निवडलेले आहेत बघा. सर्व देठ वगैरे काढून ठेवलेले आहे. त्याचे काय रेट आहे दादा? किलो मागे 60 रुपये जास्त. 60 रुपये. ओके. निवडक मालाला बघा तुम्ही जे आता बघितला माल त्याच्या 60 रुपये जास्त आहे प्रत्येकाचे. लवंगी आहे. लवंगी. हा. गुंटूर आहे. शंकेश्वरी. ओके. तेजा. ओके. बेडगी बघा. काश्मीरी. ओके. आणि ही ज्वाला तिखट असते का? हो, जास्त तिखट. जास्त तिखट बघा. ज्वाला मिरची. चिंच, नवी चिंच ही कशी किलो आहे? 140 रुपये. 140 रुपये किलो चिंच आहे बघा. ही सातारी गड्डे हळकुंड. बघा, सातारी गड्डे हळकुंड आहे. हे कसं आहे? कोणचे? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो बघा. हे मसाल्यामध्ये जे वापरतात सातारी हळकुंड. सेलम हळकुंड. हे कसं आहे? सेलम हळकुंड 240 रुपये किलो. बघा, हळकुंडातले पण प्रकार आपण बरेच बघितलेले आहे. मिरच्या पण तुम्हाला सर्व दाखवलेल्या आहेत. आता आपण खडे मसाले बघूयात. ही तोळ्यावर असते, छटाकावर असते. ओके. 10 रुपये तोळा. लवंग 15 रुपये तोळा. लवंग 15 रुपये आहे. काळी मिरी 10 रुपये तोळा आहे. दालचिनी 10 रुपये. फुल आहे. चक्री फुल कसं आहे? 20 रुपये तोळा. 20 रुपये तोळा. ओके. शहाजीरा 20 रुपये तोळा. शहाजीरा 20 रुपये तोळा आहे.
हे रामपत्री रामपत्री कशी आहे? 30 रुपये तोळा. ओके, रामपत्री बघा 30 रुपये तोळामध्ये आहे. त्याने खसखस आहे बघा इथे. हे खसखस 120 ची 50 ग्रॅम असते. ओके, बघा खसखस महाग असतं. ही वेलची आहे ना, मसाला मोठी वेलायची. मसाला मसाला वेलची बघा मोठी साईजची. चनी कपूर चिनी. ओके, ही कशी आहे कपूर चिनी? 30 रुपये तोळा. 30 रुपये तोळा. ओके, नाकेश्वर नाकेश्वर. ओके, हे त्रिफळा. हे बघा त्रिफळा. सुंठ सुंठ कसं आहे? सुंठ 40 रुपयाची 50 ग्रॅम असते. 50 ग्रॅम. हे जायफळ आहेत. आणि जायफळ बघा. जायफळ कसं आहे? 20 चे 3 असते. 20 चे 3. ओके, नगावरती बघा. बाकी जिरं बडीशोप तीळ सर्व. हां, जिरं बडीशेप तीळ. ओके, भरपूर सारं आहे बघा इथे तुम्ही बघू शकता. आणि खडा हिंग कसा आहे? खडा हिंग लागतो आपल्याला तो. खडा हिंग 20 रुपये तोळा आहे. 20 रुपये तोळा. हिरा हिंग. हिरा हिंग. ओके, हिरा हिंग 20 रुपये तोळामध्ये बघा. इथे आल्यानंतर तुम्हाला बरेच प्रकार याच्यामध्ये बघायला मिळतील. ज्या प्रमाणात तुम्ही बनवणार आहे मसाला त्या तोळा तुम्ही तसं वाढवत जायचं आहे मसाल्यामधला. आता पाहू शकता भरपूर तुम्हाला हे विथ रेट सांगितलेले आहेत. हे सर्व मसाले इथे आले की नक्की व्हिजिट करा एकदा या शॉपला. पूजेचे मैत्रिणींनो, तुमची सुद्धा आता मसाला करायची लगबग चालू झालेली असेल तर तुम्ही सगळीकडचा रेट काढा आणि सगळा रेट काढल्यानंतर तुम्ही या शॉपला व्हिजिट करा. किंवा तुम्ही इथे आल्यानंतर वाहनतळाच्या इथे लागोपाठ अशी लाईननी दुकानं आहेत. एक 7-8 दुकानं आहेत. तुम्ही प्रत्येक दुकानात जाऊन विचारलं तरी चालेल. तुम्हाला कुठला भाव योग्य वाटतोय तिथे तुम्ही खरेदी करू शकता. तुम्ही जी लिस्ट असते आपली, कुठला तुम्हाला मसाला करायचा आहे, मालवणी मसाला आहे किंवा लाल मिरची पावडर आहे, कांदा लसूण मसाला, त्याप्रमाणे तुम्ही त्यांना लिस्ट द्या आणि त्या लिस्टप्रमाणे तुम्हाला सर्व साहित्य ते प्रमाणामध्ये काढून देतात. त्यामुळे नक्की एकदा व्हिजिट करा या शॉपला. तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओ अजून बघायला आवडेल ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कळवा. कारण मी हा व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण किमतीसहित केलेला आहे. आणि प्लस तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा प्रत्येक वस्तूंचे भाव दिसत असणार आहे. ही सर्व लाईनीने अशी ही दुकानं आहेत. नारळ सुद्धा तुम्हाला 15 रुपयांपासून स्वस्त दरात मिळणार आहे, अगदी होलसेल रेटमध्ये. त्यानंतर बरोबर वास्तुशांती, पूजेचं साहित्य, जागरण गोंधळ लग्नाचे सर्व साहित्य इथे तुम्हाला बघायला मिळत आहेत. बघा, ही अशी सर्व लाईनीने दुकानं आहेत. आलात की तुम्ही जी आपण ब्राह्मण आपल्याला यादी देतात तर यादी त्यांच्याकडे द्यायची. त्याप्रमाणे सर्व साहित्य तुम्हाला इथे बघायला मिळेल. इथे मिळेल सर्व तुम्हाला सामान. तर इथे आल्यानंतर हे जे आता हा जो पिंपरीचा ब्रिज आहे तिथून आतमध्ये आल्यानंतर बरोबर शेजारीच हा रोड खाली आलेला आहे वाहनतळाकडे. कोणालाही विचारलं तरी सांगतील. आल्यानंतर हे सेकंड दुकान आहे संदेश उर्फ नाना मसाला सेंटर. तर इथे आपण आहे खडे मसाले आणि सर्व मसाल्यांचं साहित्य आपण बघितलेलं आहे. सर्व प्राइस पण तुम्हाला सांगितलेले आहेत. तर येऊन नक्की खरेदी करा. मागच्या वर्षीच्या तुलनेत आता मिरच्यांचा रेट कमी झालेला आहे.